Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th Standard Mathematics Part 1, Chapter number 1, Sets, Practice Set 1.2. आता याआधी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 शिकलेलो आहोत. त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्यासाठी रेडी आहे, तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. आता हे जे तीन सेट दिलेत आपल्याला, सेट ए, सेट बी आणि सेट सी, यामध्ये आपल्याला या कंडिशन दिलेल्या आहेत कर्ली ब्रॅकेटमध्ये. त्या फॉलो करून आपल्याला हे सेट इक्वल आहेत की नाही आहेत आणि त्याचं आपल्याला जस्टिफाय पण द्यायचं आहे. ओके, आता त्याप्रमाणे आपण पाहूया. फर्स्ट आपण सेट 1 पाहूया. आता सेट ए इज इक्वल टू, आता त्यांनी आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. ओके, x such that 3x - 1 is equal to 2. आता ही जी मेथड दिली आपल्याला, त्यांनी ती रूल मेथड दिलेली आहे. रूल मेथड प्रमाणे आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे. आता त्याच्यामधील ही जी x आहे, ते x ची आपण व्हॅल्यू काढून घेऊया. त्यासाठी 3x - 1 is equal to 2. Therefore 3x is equal to 2 plus 1. Therefore 3x is equal to 3. Therefore x is equal to 3 upon 3. 3 1 जार 3, 3 1 जार 3 is equal to 1. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू इथे मिळाली, x is equal to 1. आता हे जे मिळालेलं आहे आन्सर, ते आपल्याला लिस्टिंग मेथड प्रमाणे मिळालेलं आहे. म्हणजे हिची लिस्टिंग मेथड झाली. कशी, तर सेट ए इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट. आता एक्स म्हणजेच एलिमेंट्स आहे. ओके, मग एलिमेंटची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 1 मिळाली. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे ही जी मिळाली आपल्याला, ती लिस्टिंग मेथड मिळाली. लिस्टिंग मेथड. ओके, आता ह्याला आपण 1 नंबर देऊया, म्हणजे आपल्याला जस्टिफाय आन्सर करायला सोपं जाईल. त्यानंतर सेकंड सेट दिला आहे बी. सेट बी इज इक्वल टू, आता यामध्ये एलिमेंटचे कंडिशन काय दिलेत आपल्याला, तर एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम नॉर अ कंपोजिट. आता यामध्ये आपल्याला फक्त आन्सर 1 येईल, कारण की 1 इज द ओनली नॅचरल नंबर विच इज नायदर प्राईम अँड नॉर कंपोजिट. ओके, मग त्यामुळे सेट बी यामधील जे एलिमेंट आहेत एक्स, म्हणजेच एलिमेंट एक्स इज इक्वल टू 1 होईल. ओके, ॲज पर द कंडिशन 1 इज द ओनली नॅचरल नंबर, नायदर प्राईम नंबर अँड नॉट कंपोजिट नंबर. ओके, म्हणजे त्याचं सुद्धा आपल्याला आन्सर मिळालेलं आहे सेट बीचं. देअरफॉर बी इज इक्वल टू 1. आता ह्याला आपण सेकंड नंबर देऊया. ओके, आता त्यांनी दिलेलं आहे की जस्टिफाय युअर आन्सर, त्यामुळे मी इथे लिहून ठेवते 1 इज द नॅचरल नंबर विच इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. ओके, म्हणजे त्यांनी दिलेल्या कंडिशनमधून आपल्याला आन्सर मिळत आहे 1 सेट बीचं. त्यानंतर थर्ड सेट आहे सेट सी. आता सेट सीसाठी आपल्याला कंडिशन दिलेली आहे एक्स सच दॅट एक्स एलिमेंट्स ऑफ एन, म्हणजेच एलिमेंट त्याचे कसे आहेत, तर नॅचरल नंबर आहेत, आणि एक्स इज द लेस दॅन 2, म्हणजे नॅचरल नंबर पण आहे, पण त्याची व्हॅल्यू जी आहे ती 2 पेक्षा आपल्याला लेस पाहिजे आहे. ओके, आता नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे, आपण 1.1 मध्ये सुद्धा शिकलो आहोत. नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 अँड इन्फिनिट. ओके, मग आता त्यांनी जी कंडिशन सांगितली त्याप्रमाणे फर्स्ट जी कंडिशन आहे
इलिमेंट ऑफ एनी, म्हणजे आता नॅचरल नंबर तर आहेच आहे, आणि एक्स लेस दॅन 2. ओके, मग लेस दॅन 2 मध्ये फक्त आपल्याला आन्सर मिळत आहे 1. त्यामुळे यामध्ये सुद्धा देअरफॉर एक्स म्हणजे सी सेटमधील एक्स जो आहे इज इक्वल टू 1 होत आहे. ओके, म्हणजेच सेट सी इज इक्वल टू 1. आता ह्याला 3 नंबर दिला. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. ओके, मग आता यामध्ये सेट एचं आन्सर मिळालेलं आहे 1. त्यानंतर सेट बीचं पण जे आन्सर मिळालेलं आहे ते सुद्धा 1 मिळालेलं आहे. सेट सीचं सुद्धा जे आन्सर मिळालेलं आहे ते सुद्धा 1 मिळालेलं आहे. म्हणजे हे जे आन्सर आहेत आपले ते मॅच होतात, ते म्हणजेच इक्वल होत आहे. ओके, मग त्यामुळे आपल्याला जस्टिफाय युअर आन्सर हे देण्यासाठी काय करावं लागेल, तर फ्रॉम 1, 2 and 3 the sets A, B and C are equal. Sets because they contain the same element. सेम इलेमेंट कोणतं आलेलं आहे तर ते सुद्धा आपण इथे लिहूया, नेमली वन. सेकंड क्वेश्चन आहे, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. त्यासाठी आपल्याला 2 सेट दिलेले आहेत, ए आणि बी. ए साठी आपल्याला कंडिशन दिलेली आहे इव्हन प्राईम नंबर्स पाहिजेत. म्हणजे ए सेटचे इलिमेंट जे आहेत ते इव्हन प्राईम नंबर्स पाहिजेत, आणि बी सेटचे जे इलिमेंट्स आहेत ते आपल्याला त्याची कंडिशन त्यांनी इथे दिलेली आहे. ओके, त्यासाठी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल. तर पहिले आपण हा सेट बघूया, सेट ए. आता त्यांनी सेट ए साठी काय दिलेली आहे, इव्हन प्राईम नंबर अशी कंडिशन दिलेली आहे. ओके, मग आता इव्हन प्राईम नंबर म्हणजेच काय, तर सममूळ संख्या. मग अशी एकच संख्या आहे 2. ओके, म्हणजे 2 ही जी आहे ती इव्हन प्राईम नंबर आहे, बिकॉज 2 is the only even prime number. ओके, आता यासाठी आपण नंबर 1 देऊया. आता सेकंड सेट बी पाहूया आपण. बी साठी आपण दिलेले तर राईट डाऊन करूया, बी इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13 अँड ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल. त्यासाठी बी इज इक्वल टू 7x - 1 इज इक्वल टू 13. ओके, मग आता एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 7x इज इक्वल टू 13. आता -1 आहे, तिकडे गेल्यानंतर +1 होईल. देअरफॉर 7x इज इक्वल टू 14. देअरफॉर x इज इक्वल टू 14/7 इज इक्वल टू 7 1 जार 7, 7 2 जार 14 म्हणजे 2 मिळाला. देअरफॉर x इज इक्वल टू 2. देअरफॉर सेट बी इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट 2. ओके, कारण की एक्स काय आहे, सेट बीचा इलेमेंट आहे. ओके, एक्स जे आहे ते सेट बीचा इलेमेंट आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर जे आलेले आहे ते सुद्धा आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालेल. त्यामुळे सेट बी इज इक्वल टू 2, आणि इथे सुद्धा कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण टाकू शकतो सेट ए इज इक्वल टू 2. आता हे जे आलेले आहे नंबर 1 आणि नंबर 2. ओके, नंबर 1 आणि नंबर 2 हे जे आलेले आहे ते दोन्ही सेम आलेले आहेत, इक्वल आलेले आहेत. मग आता आपल्याला इथं डिक्लेरेशन देता येईल फ्रॉम
1 and 2, the sets A and B are equal sets because they contain the same elements. Okay, same elements किंवा equal elements, namely 2. ओके, म्हणजे दोघांचा आन्सर किती आलेलं होतं? 2 आणि 2 आलेलं होतं. त्यामुळे हे आहेत ते इक्वल सेट आहे. नेक्स्ट पाहूया आपण. थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड व्हाय. म्हणजे आता आपल्याला खालील जे सेट दिलेले आहेत ते आपल्याला एम्प्टी म्हणजेच रिकामे आहेत का ते ओळखायचे आहेत आणि त्याचं कारण पण लिहायचं आहे. फर्स्ट आहे ए सेट दिला आहे आपल्याला. सेट ए इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. ही कंडिशन आहे. म्हणजे अशी नॅचरल नंबर आपल्याला पाहिजे एच्या इलेमेंटची की जे 0पेक्षा स्मॉल असतील. ओके, आता 0पेक्षा स्मॉल म्हणजे कोणत्या संख्या असतात तर -1, -2, -3, -4. आपण शिकलेलो आहोत. नॅचरल नंबर म्हणजे कोणत्या संख्या, आता ज्या संख्या 1 पासून सुरू होतात, 1, 2, 3, 4 आणि या इन्फिनिटीपर्यंत जातील, त्यांना म्हणतात नॅचरल नंबर. आता त्यांनी आपल्याला कंडिशन जी दिलेली आहे ती अशी दिलेली आहे, स्मॉलर दॅन 0 म्हणजे -1, -2, -3. आता हे नॅचरल नंबर होत नाहीत. ओके, मग त्यामुळे जे इलेमेंट्स आहेत एचे ते आपल्याला पूर्ण एम्प्टी मिळत आहेत. देअर इज नो नॅचरल नंबर less than 0. Because natural number starts from 1. ओके, असे रिझन देते आणि मग त्यामुळे देअरफॉर सेट ए इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट. आता यामध्ये आपल्याला काहीच लिहायचं नाही आहे कारण की आपल्याला दाखवायचं आहे सेट ए हा एम्प्टी आहे. एम्प्टी म्हणजे पूर्ण रिकामा आहे, त्यामुळे आपल्याला इथे काहीच लिहायचं नाही, पूर्ण ब्लँक ठेवायचं आहे. ओके, म्हणजे याचाच अर्थ काय, दॅट इज सेट ए is an empty set. त्यानंतर सेकंड सेट दिलाय बी इज इक्वल टू, यासाठी कंडिशन दिलेली आहे इंटू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता यामध्ये आता एक्स स्क्वेअरचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजेच देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0. ओके, आता सेट बी याचा इलेमेंट आहे एक्स म्हणजेच त्याचा इलेमेंट आहे 0. देअरफॉर सेट बी हॅज एन इलेमेंट 0. देअरफॉर सेट बी इज नॉट एन एम्प्टी सेट. ओके, म्हणजे इथे लक्षात आलं तुमच्या, तुम्हाला वाटेल इथे 0 आन्सर आलेला आहे म्हणजे 0 म्हणजे एम्प्टी, तर असं होत नाही. 0 हा एलिमेंट धरला जातो. एम्प्टी म्हणजे काय की तिथे कोणताच नंबर नाही, कोणतीच संख्या नाही, असं जेव्हा ब्रॅकेट असेल तेव्हा त्याला म्हणतात एम्प्टी. ओके, पण आता ह्याचा 0 दिलेला आहे म्हणजे सेट बी इज नॉट ॲन एम्प्टी सेट. त्याचा इलिमेंट काहीतरी आहे, 0 हा त्याचा इलिमेंट धरला गेलेला आहे. नेक्स्ट पाहूया. त्यानंतर थर्ड सेट दिला आपल्याला सेट सी इज इक्वल टू, सेट सी साठी आपल्याला कंडिशन दिलेले आहेत एक्स सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0 आणि सेकंड कंडिशन आहे एक्स इज द इलिमेंट ऑफ एन. एन म्हणजेच नॅचरल नंबर. ओके,
आता इलेमेंट आपल्याला एक्स कसा आहे, एक्स 5x - 2 = 0. आता ह्याचा आपण व्हॅल्यू काढून घेऊया. 5x - 2 = 0. ओके, देअरफॉर 5x हा 2 इकडे गेल्यानंतर प्लस होईल म्हणजे 2. देअरफॉर आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल (2/5). ओके, हा 5 डिव्हिजनला गेला खाली. x (2/5) असं आपल्याला एक्सचं व्हॅल्यू मिळालेलं आहे. पण सेकंड कंडिशन त्यामध्ये मॅच होत नाही. त्यांनी काय दिलेलं आहे, एक्स इज द इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर. पण आता नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहेत. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, तर 1 2 3 4 5 6 आणि इन्फिनिटीपर्यंत. त्यामध्ये 2/5 हा बसत नाही. ओके, म्हणजेच मॅच होत नाही. मग त्यामुळे इथे आपल्याला लिहावं लागेल, बट 2/5 is not a natural number. Therefore, set C is an empty set. ओके, कारण की त्यामधील कंडिशन ज्या आहेत, सी सेटसाठी लागणाऱ्या ज्या कंडिशन आहेत त्या यामध्ये मॅच होत नाहीत या व्हॅल्यूसाठी. त्यामुळे आपल्याला जो सेट मिळालेला आहे, सेट सी, हा आपल्याला एम्प्टी सेट असा मिळालेला आहे. क्वेश्चन 4 दिला आहे, राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फिनाईट ऑर इन्फिनाईट. ओके, म्हणजे जे आपल्याला सेट दिलेले आहेत ते फिनाईट किंवा इन्फिनाईट आहेत आणि का आहेत त्याचे कारण आपल्याला द्यायचे आहे. ओके, आता त्याआधी मी इथे लिहून ठेवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फिनाईट, फिनाईट म्हणजे काय, तर याला आपल्याला म्हणता येईल काउंटेबल. म्हणजे पूर्णपणे आपल्याला मोजता येतील परफेक्टपणा, त्याला म्हणतात फिनाईट. किंवा यालाच म्हणतात काउंटेबल, किंवा याला लिमिटेड म्हणता येईल. ओके, आणि दुसरं आहे इन्फिनाईट. इन्फिनाईट म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, आता ह्याच्या विरुद्ध म्हणजे अनकाउंटेबल किंवा अनलिमिटेड. म्हणजेच फिनाईट म्हणजे मर्यादित आणि इन्फिनाईट म्हणजे अमर्यादित. फर्स्ट सेट दिला आहे आपल्याला, सेट ए इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स लेस दॅन 10. ओके, ही पहिली कंडिशन आहे. काय कंडिशन आहे, तर एलिमेंट्स कसे पाहिजेत सेट ए मधील, तर ते लेस दॅन 10 पाहिजेत आणि एक्स इज अ नॅचरल नंबर आणि जे एलिमेंट्स आहेत ते सगळे नॅचरल नंबर पाहिजेत. ओके, असे दोन आपल्याला कंडिशन दिलेले आहेत. मग आता त्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हा जो सेट आहे तो फिनाईट आहे का इन्फिनाईट आहे आणि त्याचं कारण काय. ओके, हे आपल्याला द्यायचं आहे. आता नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहेत. आता ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स लेस दॅन 10 म्हणजेच काय होईल, ए इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट. आता लेस दॅन 10 आणि नॅचरल नंबर आपल्याला माहीत आहेत 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 4 5 6 अँड इन्फिनाईट. पण यामध्ये आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, तर 10 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे नॅचरल नंबर इथं काय तयार होतील, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, नॅचरल नंबर इन्फिनाईट असतात. आपल्याला कंडिशननुसार आपण इथे लिहून काढलेले आहेत लेस दॅन 10 म्हणजेच 9पर्यंत येतात. ओके, मग आता या सेट ए मधील जे एलिमेंट्स आहेत ते लिमिटेड आहेत म्हणजेच काउंटेबल आहेत. ओके, त्याच्यामुळे हा जो सेट आहे तो फिनाईट सेट आहे. ओके, आता आपण इथे लिहूया सेट ए इज अ finite set because elements are limited. ओके, म्हणजे लिमिटेड असेल तर त्याला म्हणतात फिनाईट. नेक्स्ट सेकंड सेट दिलाय सेट बी. आता यासाठी आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे की त्याचे एलिमेंट कसे असतील,
y such that y लेस दॅन -1. y इज अन इंटेजर्स. आता इंटेजर्स म्हणजे काय, तर आपण नंबर लाईन पाहिलेली आहे बघा. परत एकदा डिनोट करते मी तुम्हाला. 1 2 3 -1 -2 आणि -3 याला म्हणतात इंटेजर्स. ओके. आता त्यामध्ये आपल्याला त्यांनी कंडिशन दिलेली आहे -1 पेक्षा लहान पाहिजे. आता -1 म्हणजे हा. ओके. आणि त्यापेक्षा लहान पाहिजे, पण त्यांनी कितीपर्यंत पाहिजे हे सांगितलेले नाही आहे. म्हणजे आपल्याला लिमिटेशन कुठंच दिलेलं नाही आहे. या नंबर लाईननुसार जर का आपण पाहिलं तर -1च्या लेफ्ट साईडचे सर्व नंबर्स जे आहेत ते -1 पेक्षा स्मॉल आहेत, पण अनलिमिटेड नंबर आहेत. कारण की इकडचे जे नंबर आहेत ते इन्फिनिटमध्ये जातात आणि इकडचे नंबरसुद्धा इन्फिनिटमध्ये जातात. -1 पेक्षा जे लहान नंबर आहेत ते सुद्धा इन्फिनिटमध्ये जातील. सेट बी इज अन infinite set because elements are unlimited. ओके. रिझन मध्ये तुम्ही अनलिमिटेड किंवा अनकाउंटेबल या दोन्हीपैकी काही लिहिलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट पाहूया. थर्ड सेट दिलाय आपल्याला, सेट सी. आता त्यासाठी आपल्याला कंडिशन काय काय दिले त्यांनी, तर सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. ओके. आता समजा तुमची एक शाळा आहे. ओके. आता शाळेमध्ये डिव्हिजन असतात ABC, किंवा जास्त असतात किंवा 2च असतात. आता यामध्ये Aमध्ये सपोज 100 स्टुडंट आहेत, Bमध्ये 80 स्टुडंट आहेत, Cमध्ये परत 100 स्टुडंट आहेत. आता ह्याची जर का टोटल केली 082 280, म्हणजे हे जे आहेत नंबर्स स्टुडंट्स नंबर हे काउंटेबल आहेत आणि लिमिटेड पण आहेत. ओके. मग त्यामुळे आपल्याला इथे सांगता येईल की हा जो सेट आहे सेट सी हा फिनाईट आहे. ओके. मग आता इथं आपण लिहूया सेट सी इज फिनाईट सेट बिकॉज एलिमेंट्स. आता या ठिकाणी एलिमेंट्स म्हणजे काय, तर नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बिकॉज एलिमेंट्स आर काउंटेबल. शाळा चालू झाल्यानंतर बघा, तुम्ही वर्गामध्ये गेल्यानंतर तुमचे जे टीचर्स असतात ते लगेच प्रेझेंट घ्यायला सुरुवात करतात. ओके. आणि प्रेझेंटी जरी घेतली त्यांनी तरी किती प्रेझेंट आहेत, किती ॲब्सेंट आहेत, आणि आपलं एकूण पट किती आहे, एकूण विद्यार्थी संख्या किती आहे हे त्यांना माहिती असतं. कारण की हे सगळं रेकॉर्ड केलेलं असतं त्यांच्याकडे. त्याच्यावरून आपल्याला स्टुडंटची संख्या किती आहे हे लक्षात येतं. ओके. त्याच्यामुळे या सेटला फिनाईट सेट असे म्हणतात. फोर्थ सेट आहे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आपण एखाद्या सिटीमध्ये किंवा विलेजमध्ये जर का राहत असू तर त्याच्यातील लोकसंख्यांचा रेकॉर्ड हा तयार केलेला असतो. त्याच्यामुळे लोकसंख्या किती आहे किंवा नंबर ऑफ पीपल किती आहेत हे आपल्याला माहिती असतं. ओके. कारण की त्याचा रेकॉर्ड ऑलरेडी तयार असतो. त्याला काउंटेबल आहे किंवा लिमिटेड आहे. लिमिटेड म्हणण्यापेक्षा इथं काउंटेबल हा शब्द योग्य पडतो, कारण की पीपल जे आहेत ते मोजण्यासारखे आहेत. ओके. द नंबर ऑफ पीपल इन अ विलेज is countable. Therefore, this set is a finite set. पाचवा आहे सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. आता तुमच्या शाळेमध्ये लॅबोरेटरी असेल बघा, लॅब असं म्हणतो आपण शॉर्टमध्ये त्यांना. तर ती लॅबोरेटरी काही जास्त मोठी नसते बघा, शक्यतो स्मॉलच असते. मग तर ती स्मॉल असल्यामुळे त्याच्यामधील जे असतील ॲपरेटस ते सुद्धा लिमिटेड असतील. ओके. मग आता त्यामुळे हा सुद्धा जो सेट आहे तो सुद्धा फिनाईट सेट होईल. दिस सेट इज अ finite set because
set of apparatus in a laboratory is not large. सिक्स्थ आहे सेट ऑफ होल नंबर. होल नंबर आपल्याला माहीत आहेत. होल नंबर, आता होल नंबर्स म्हणजे कोणते, तर जे 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 4 आणि इकडे इन्फिनाईटपर्यंत जातात. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन नाही आहे. ह्याला इन्फिनाईट, इथं मी इन्फिनाईट हा सिम्बॉल इन्फिनाईटचा तो मी देऊन ठेवते म्हणजे लक्षात येईल. हा इन्फिनाईटपर्यंत जातो. आता इन्फिनाईट आहे म्हणजेच काय आहे तर अनकाउंटेबल आहे, आणि म्हणजेच काय आहे तर हा जो आहे तो इन्फिनाईट सेट आहे. ओके, त्यामुळे इथे लिहूया आपण दिस इज इन्फिनाईट सेट, किंवा द सेट ऑफ होल नंबर्स इज अन इन्फिनाईट सेट असं लॉंग फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता त्याचं रिझन आहे बिकॉज the counting do not terminate at any stage. ओके, किंवा ह्याचं रिझन आपण सिम्पल लँग्वेजमध्ये सुद्धा लिहू शकतो की बिकॉज इट्स काउंटिंग इज इम्पॉसिबल, अनलिमिटेड, देअरफॉर धिस इज अन इन्फिनाईट सेट. नेक्स्ट, त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे सेट ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे कोणते, रॅशनल नंबर्स म्हणजेच कोणते तर 1/2, 3/4, 2/7, 3/5 असे जे रॅशनल नंबर असतात ते जातात इन्फिनिटीपर्यंत. ओके, म्हणजे आता हे सुद्धा अनकाउंटेबल आहेत, अनलिमिटेड आहेत. त्याच्यामुळे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल हा सेट जो आहे तो आहे इन्फिनाईट सेट. देअरफॉर धिस इज an infinite set because there are infinite rational numbers. ओके, प्रॅक्टिस सेट 1.2 इथे संपलेला आहे. स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात याची कमेंट करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहूया.